राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया इब्नाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर। आज उमेदवारी अर्ज भरणार। शरद पवारांच्या राज्यसभेसाठी अखेर मवियाची वज्रमूठ। आज उमेदवारी अर्ज भरणार। पवारांच्या तब्येतीच्या कारणास्तव विधान भवनातील अधिकारी घरी येऊन अर्ज दाखल करणार। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवार आज अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार। बिहारमध्ये खांदे पालट होणार। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याची शक्यता। बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा, तर पुत्र निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील नाराजीवर पडदा। प्रभाग समिती निवडणुकीत ठाकरे बंधूंचा एकत्र लढण्याचा निर्णय। स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराज असलेल्या मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी। रोहित पवारांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची घेतली भेट। अजित पवारांच्या अपघाताबाबत ठाकरेंसोबत 45 मिनिटे चर्चा। अपघात तपासासंदर्भात संसदेत आवाज उठवण्याची विनंती। दाओस दौऱ्यावेळी एकनाथ शिंदे यांचं विमान पाडू अशी धमकी इराण इराकनं दिली होती। विनापरवानगी विमान देशात गेल्यानं पाडण्याचा दिला होता इशारा। रोहित पवार यांचा बीएसआरच्या बेजबाबदारपणावर खळबळजनक आरोप। युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या चांदीत पडझड। सोनं 6,000 तर चांदी 23,000 स्वस्त, तर रुपयाची ही सर्वात मोठी घसरण। डॉलरच्या तुलनेत रुपया 66 पैशांनी कोसळला। मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट। तापमानाचा पारा 39 अंशांवर। दादर चौपाटी परिसरात उन्हाचा कडाका। हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, रायगडला येलो अलर्ट। 2 ते 3 दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता। वानखेडे स्टेडियमवर आज T20 विश्वचषकाचा उपांत्य सामना। संध्याकाळी 7 वाजल्यापासून भारत विरुद्ध इंग्लंडचा महामुकाबला रंगणार। सामन्यासाठी MCA कडून जोरदार तयारी।